तरी आत्मसुखाचिया गोडिया, विटे जो का सकळ विषया, जयाचा ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासी चाडन सांगे, जो प्रकृतीचे केले नेघे, जो श्रद्धेचे निसंभोगे, सुखिया जाहला. तया तेंची गिवसित, हे ज्ञान पावे निश्चित, जया माझी अचुंबित, शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे, आणि शांतीचा अंकुर फुटे, मग विस्तार बहुप्रकटे आत्मबोधाचा. मग जेऊती वास पाहिजे, तेऊती शांतीची देखिजे, तेथ अपारा पारू नेणिजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू, ज्ञान बीजाचा विस्तारू, सांगता असे अपारू, परी असो आता. एकदा का ज्ञानमय आत्म्याची जाणीव झाली, आत्मसुखाची गोडी कळली की साधक सर्व प्रकारच्या विषय वासनांना विटतो आणि त्यामुळे विषय सुखाचा आनंद लुटणारी सर्व इंद्रिये जी असतात त्यांना कुठल्याही प्रकारचा मान मिळत नाही. असा हा ज्ञानी पुरुष मनात निर्माण होणाऱ्या आवडीकडे लक्षच देत नाही की प्रकृतीकडून जे काही कर्म केले जाते त्याच्या स्वाधीन तो कधी होत नाही, कारण तो अतीव श्रद्धेच्या ज्ञानबळावर सुखी झालेला असतो. निष्कलंक शांती अशा श्रद्धेय ज्ञानी पुरुषाचा शोध घेत त्याच्या हृदयात नांदू लागते. असे हे शुद्ध ज्ञान त्याच्या हृदयात सहजगत्या रुजते. त्या असीम ज्ञानाला शांतीचे अंकुर फुटतात. आत्मबोधाचा त्याच्या ठायी विस्तार होतो. या अवस्थेला ज्ञानी पुरुष पोहोचला की जिथे त्याची नजर जाईल तिथे त्याला शांतीचा अनुभव मिळतो. त्या शांतीला ऐल तीर आणि पैल तीर दोन्ही नसतात, एवढी ती विस्तृत पसरलेली असते. पार्था, असा हा उत्तरोत्तर वाढत जाणारा ज्ञानबीजाचा विस्तार आहे. तो सांगावा तेवढा प्रचंड आहे, पण ते आता असो. ऐके जया प्राणियाचा ठाई, या ज्ञानाची आवडी नाही. तयाचे जियाले म्हणो कोई, वरी मरण सांग. शून्य जैसे ग्रह, का चैतन्य वीण देह, तैसे जीवित ते सम्मोह, ज्ञानहीना. अथवा ज्ञान कीर आपुनोहे, परी ते चाड एकी जरी वाहे, तरी तेथ जिव्हाळा काही आहे, प्राप्तीचा पै. वाचून ज्ञानाची गोठी कायसी, परी ते आस्थाहीन धरी मानसी, तरी तो संशयरूप हुताशी पडिला जाण. ज्या माणसापाशी शुद्ध ज्ञान प्राप्त व्हावे ही इच्छा नाही आणि त्याविषयी रुचीसुद्धा नाही, त्याच्या जगण्याला काही अर्थ नाही. ज्या घरात प्राणीमात्रांचा, माणसांचा अजिबात वावर नाही, असे एखादे ओसाड निर्जन घर असावे किंवा प्राण गेलेले अचेतन शरीर समोर पडलेले असावे, त्याप्रमाणे ज्ञानहीनांचे विवेकशून्य जीवन असते. समजा एखाद्या दुर्दैवी जीवाला ज्ञान आत्मसात करायची बुद्धीच झालेली नाही, परंतु अशा अज्ञानी जीवाने ज्ञान प्राप्त करून घेण्याची नुसती इच्छा जरी बाळगली तरी ज्ञान प्राप्त होण्याची आशा निर्माण होईल. तशी आशा आपल्या मनी निदान बाळगता येईल. एरवी विचार करता ज्ञानाची गोष्ट तर सोडाच, परंतु ज्ञानाविषयी मनी अजिबात आस्थाच नसेल तर तो माणूस संशयाच्या अग्नीत पोळल्याशिवाय राहणार नाही. जे अमृतही परिनावडे,
ऐसे सावियाची अरोचकू जई पडे, तै मरण आले असे पुढे जाणो येकी. तैसा विषय सुखे रंजे, जो ज्ञाने सिंची माजे, तो संशये अंगीकारिजे, एथ भ्रांती नाही. मग संशयी जरी पडला, तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासिगा. जया काळज्वरू आंगी बाणे, तो शीतोष्णे जैशी नेणे, आगी आणि चांदिणे सरिसेंची मानी. तैसे साच आणि लटिके, विरुद्ध आणि निके, संशयी तो नोळखे हिताहित. ज्या क्षणी अमृत प्राशनाविषयी अघोडी निर्माण होते, अमृत नकोसे वाटू लागते, त्या क्षणी माणसाचे मरण दरवाजात येऊन उभे राहिले आहे असे तू समज. तसा विषय सुखाचा एखादा क्षण लाभला, तरी त्यात जो पुरुष रंगून जातो किंवा अल्पशा ज्ञानाने माजतो, तो संशयाच्या भोवऱ्यात सापडला असे समजावे. एकदा का माणूस संशयाने संपूर्ण ग्रासला की त्याचा सर्वनाश झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे तो पृथ्वीवरील ऐहिक सुखाला तर मुक्तोच, परंतु पारलौकिक सुखांना निश्चितपणे आचवतो. जो विषमज्वराने फणफणला आहे, त्याला शीत आणि उष्ण हे ओळखत नाही. इतकेच काय, परंतु तो अग्नी आणि चांदणे सारखेच मानू लागतो. तसा संशयाने पछाडलेला आत्मा खरे आणि खोटे, अनुकूल आणि प्रतिकूल, हित आणि अहित काहीच ओळखेनासा होतो. हा रात्री दिवसु पाही, जैसा जात्यंधा ठाऊवा नाही, तैसे संशयी असता काही मना नये. म्हणून संशया होनी थोर, आणिक नाही पाप घोर, हा विनाशाची वागुर प्राणियासी. येणे कारणे तुवा त्यजावा, आधी हाची एकु जिणावा, जो ज्ञानाचिया अभावा माझी असे. जय अज्ञानाचे गडद पडे, तै हा बहुवस मनी वाढे, म्हणून सर्वथा मार्ग मोडे विश्वासाचा. हृदयी हाची न समाये, बुद्धी ते गिवसूनि ठाये, तेथ संशयात्मक होये लोकत्रय. जो जन्मांध असतो, त्याला रात्र आणि दिवस यातला भेद जाणवत नाही. त्याप्रमाणे संशयग्रस्त माणसाला काहीही सत्य सांगितले तरी त्याच्या मनाला पटत नाही. म्हणून तुला सांगतो की संशयासारखे दुसरे मोठे पाप या विश्वात नाही. हा संशय म्हणजे प्राणहरण करणारे जणू जाळेच बघ. पार्था, तू प्रथम मनातल्या संशयाचा सर्वस्वाने त्याग कर. किंबहुना मी म्हणेन की ह्या संशयावर तू प्रथम विजय मिळवावास. तुला सांगतो, ज्ञानाचा अभाव म्हणजे मनी वास्तव्य करून असलेला संशयच. जेव्हा अज्ञानाच्या गाढ अंधकाराला पूर येतो, तेव्हा मनातला संशय वेगाने वाढू लागतो. त्यामुळे काय होते तर श्रद्धेचा मार्ग खुंटतो. आपल्या मनात संशय मावेनासा होतो. हा संशय बुद्धीला ग्रासून टाकतो, इतका की अवघे त्रैलोक्य संशयाने वेढले जाते. ऐसा जरी थोरावे, तरी उपाये एके आंगवे, जरी हाती होय बरवे ज्ञान खडक. तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे, निखळू हा निवटे,
मग निःशेष खता फिटे मानसींचा. हा मनातला संशय कितीही प्रबळ झाला तरी त्याला एका उपायाने कह्यात आणता येते. त्यासाठी हातात मात्र ज्ञान खडग हवे. तीक्ष्ण अशा या ज्ञान खडगाने मनातला प्रबळ झालेला संशय पूर्णपणे नष्ट होतो. मनातला मायेचा मळ संपूर्णपणे नाहीसा होतो. मन लख्ख होते. या कारणे पार्था उठी वेगी वरवता, नाश करोनी हृदयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञाचा बापू, जो कृष्ण ज्ञान दीपू, तो म्हणतसे सकृपू ऐके राया. तवया पूर्वापर बोलाचा, विचारून कुमर पंडूचा, कैसा प्रश्नहन अवसरींचा करिता होईल. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणिपेल पुढा. पार्था, म्हणून तुला सांगतो, हृदयात दडलेल्या संशयाचा नाश करून त्वरेने युद्धाला सज्ज हो. श्रोते हो, संजय धृतराष्ट्राला म्हणाला की, राजन, तू लक्षपूर्वक ऐक. ज्ञानरूपी दिवा ज्याच्या अस्तित्वाने उजळून निघालेला आहे, असा भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाला की, हृदयातला संशय प्रथम निपटून टाक. भगवान श्रीकृष्णाचे अगोदरचे आणि आताचे उपदेशाने भरलेले कृपेचे बोलणे ऐकून भक्तश्रेष्ठ अर्जुन कसे प्रश्न विचारेल, समयाला धरून मनातल्या सर्व शंकांचे कसे निरसन करून घेईल, ते तू आता ऐक. ही भगवंत कृपेची कथा, सद्भावाची जणू संपत्ती, रसाने ओथंबलेली सर्वश्रेष्ठ कहाणी यापुढे मी तुला सांगत जाईन, तेवढी तू ग्रहण कर. जयाचिया बर्वेपणी, की जे आठा रसांची ओवाळणी, सज्जनाचिये आयणी विसावा जगे. तो शांतुचे अभिनवेल, ते परियसा मराठे बोल, जे समुद्राहून सखोल अर्थ भरित. जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशा त्रैलोक्य थोकडे, शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ना तरी कामितयाचिया इच्छा, फळे कल्पवृक्ष जैसा, बोलू व्यापकु होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे, तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. अपूर्व शांतीचे माहेरघर असलेल्या ज्ञानदेवांनी श्रोत्यांशी संवाद साधताना शांत रसाचे महत्त्व आणि श्रेष्ठपण सांगायला सुरुवात केली. ज्ञानदेव म्हणाले, श्रोते हो, नवरसामधील शांत रसाचे कौतुक मी काय करू. उरलेल्या 8 रसांनी आपले सर्वस्व ओवाळून टाकावे असा हा शांत रस. हा सज्जनांच्या बुद्धीचा जणू विसावा आहे. असा हा अपूर्व शांत रस आता प्रकट होईल. शांत रसात चिंब भिजलेले, समुद्राहून खोल असा अर्थ व्यक्त करणारे मराठी बोल आता शांतपणे ऐका. श्रोते हो, आकाशातले सूर्यबिंब दिसायला बचक्या एवढे, परंतु त्याचा प्रकाश मात्र त्रैलोक्यभर पसरतो. माझ्या मुखातून जे शब्द आता प्रकट होतील, त्यांचे व्यापकपण या बचक्या एवढ्या सूर्यबिंबासारखे विश्वव्यापी होतील. श्रोते हो, त्याचा अनुभव तुम्ही घ्या, ही विनंती तुम्हाला मी करतो. कल्पवृक्षाखाली बसले की मनातल्या सर्व इच्छा जशा पूर्ण होतात, याचक जे मागेल ते कल्पवृक्ष देतो, त्याप्रमाणे
हे मराठी बोल तुमचे अवघे शब्द विश्व व्यापून टाकणारे आहेत. एवढे तुम्ही जरा लक्षात घ्या आणि कृपा करून या गीता भाष्याकडे अवधान द्या. चित्त एकाग्र करा. परंतु हे सारे मी तुम्हाला बोलून कशाला दाखवायला हवे? तुम्ही श्रोते सर्वज्ञ आहात. तुम्हाला सर्व काही ठाऊक आहे. केवळ चित्त एकाग्र करून ऐका एवढीच मी आपल्याला हात जोडून विनंती करतो. जेथ साहित्य आणि शांती हे रेखा दिसे बोलती, जैसी लावण्य गुण कुळवती आणि पतिव्रता. आधीची साखर आवडे आणि तेच जरी ओखदी जोडे, तरी सेवा विना का कोडे नावा नावा. सहजे मलया निळू मंदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू, आणि तेथेची जोडे नादू. जरी दैवगत्या तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी, ते विंची काना करवी, म्हणवी बापू माझा. श्रोते हो, मी जे काही सांगतो आहे ते तुम्ही जरा समजून घ्या. अतिशय सुंदर आणि लावण्य संपन्न एखादी स्त्री असावी आणि ती पतिनिष्ठ असावी. त्याप्रमाणे वाङ्मयीन गुणवत्ता आणि शांतीपूर्ण आध्यात्मिक ताकद मी प्रकट करीत असलेल्या ह्या शब्दात असेल. आधीच साखर गोड आणि म्हणून ती सर्वांना आवडते. ती जर कडू औषधात मिसळून दिली तर ते औषध आपण संतोषाने का सेवन करू नये? मलयगिरीवरून येणारी वाऱ्याची मंद झुळूक तिला जर सुगंधाने लपेटले आणि त्या वाऱ्याला अमृताची चव लाभली आणि दैववशात त्या वाऱ्याला नादमय स्वर लाभले, तर हा वारा केवळ स्पर्शाने आपले सर्वांग निववेल, चवीने रसनेला आनंद देईल आणि कर्णेंद्रियांकरवी म्हणू लागेल की वाह वाह, काय हा अवर्णनीय आनंद आहे. तैसे कथेचे ये ऐकणे, एक श्रावणासी होय पारणे, आणि संसार दुःख मूळवणे, विकृती विणे. जरी मंत्रेंची वैरी मरे, तरी वायाची का बांधावी कटारे. रोग जाय दुधे साखरे, तरी निंब का पियावा. तैसा मनाचा मारून करिता, आणि इंद्रिया दुःख न देता. एथ मोक्षु असे आयता, श्रवणाची माझी. म्हणून आथिलिया आराणुका, गीतार्थु हा निका. ज्ञानदेवो म्हणे आईका, निवृत्तीदासू. श्रोते हो, मी कथन करीत असलेल्या या गीता कथेचे तुम्ही श्रवण केलेत तर मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की तुमच्या श्रवणेंद्रियांचे पारणे फिटेल. दुसरे असे की प्रापंचिक दुःखांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. जर केवळ मंत्रोच्चाराने म्हणजे केवळ स्नेहाने शत्रूला जिंकता येत असेल तर कमरेला कट्यार कशाला बांधायची? दूध साखरेच्या सेवनाने जर रोग समूळ नष्ट होत असेल तर कडुनिंबाचा रस कशाला प्यायचा? श्रोते हो, त्याप्रमाणे मनाला अजिबात क्लेश न देता, इंद्रियांचा छळ न करता, केवळ या गीता कथनाने तुम्हाला मोक्षाचा लाभ मिळेल. श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणूनच तुम्हाला सांगतात की श्रोते हो, तुमच्या भाग्याने हा गीतार्थ तुम्हाला सामोरा आलेला आहे. जरा अवधान देऊन ऐका ही नम्र विनंती. सार्थ श्री ज्ञानेश्वरी 4था अध्याय समाप्त.